मित्रांनो, नद्या आपल्या निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. सौंदर्यासोबतच हे जग अनेक वनस्पती आणि फायदेशीर गोष्टी देखील प्रदान करते. हे पाण्याच्या मुख्य स्रोतांपैकी एक असून येथे अनेक प्रकारच्या नद्या आहेत, काही लहान तर काही मोठ्या. परंतु जगातील सर्वात मोठी नदी कोणती याबाबत तुमच्यापैकी बहुतेकांच्या मनात नेहमीच गोंधळ असतो. नाईल किंवा ॲमेझॉन या समस्येवर मात करण्यासाठी जगातील 10 सर्वात लांब नद्या याच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, काउंटडाऊन संकेतच्या अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जगातील 10 सर्वात लांब आणि मोठ्या नद्या. तर मित्रांनो, आजच्या लिस्टमध्ये नंबर 10वर असणारी नदी अमूर नदी. अमूर नदी ही आशियातील अर्गुनमधील प्रसिद्ध नदी आहे. या नदीला काली नदी असे देखील म्हणतात. अमूर नदी ही पूर्वी रशिया आणि ईशान्य चीनच्या सीमेवरील नदी आहे. या नदीत आढळणारा सर्वात मोठा मासा कलिंग असून तो सुमारे 18 फूट लांब आहे. अमूर नदीची एकूण लांबी 4444 किलोमीटर इतकी आहे. त्याची खोली सुमारे 994 फूट इतकी असून अमूर नदी नंतर गुरी या नदीला मिळते आणि नंतर 350 किलोमीटरपर्यंत कोणत्याच नदीला मिळत नाही. ही नदी रशिया, चीन आणि मंगोलियामधून जाते आणि जगातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे. आजच्या लिस्टमध्ये नंबर 9वर कॉंगो नदी. आफ्रिकेतील चंबेशी येथील कॉंगो नदी ही आफ्रिकेतील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. नाईल नंतर ही आफ्रिकेतील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. कॉंगो नदीला झायर नदी असे देखील म्हणतात. कॉंगो नदी ॲमेझॉन नंतरची जगातील सर्वात मोठी नदी आहे. कॉंगो नदीची खोली सुमारे 720 फूट आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात खोल नदी आहे. कॉंगो लुआलाबा चांबेशी नदीची एकूण लांबी 4700 किलोमीटर इतकी असून जी बरीच आहे. इक्वाडोरला दोनदा ओलांडणारी ही एकमेव मोठी नदी आहे. कॉंगो व्हॅलीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 4 दशलक्ष किलोमीटर आहे, जे आफ्रिकेच्या भूभागाच्या 13% आहे आणि ही नदी जगातील 9वी सर्वात लांब नदी देखील आहे. नंबर 8 पराना नदी. दक्षिण अमेरिकेत स्थित असलेल्या या नदीचे नावही तितकेच विचित्र आहे ही नदी त्याहून विचित्र आहे. पराना नदी दक्षिण अमेरिकेच्या मध्यभागी स्थित आहे. ही नदी ब्राझील, पॅराग्वे आणि अर्जेंटिनामधून जाते, जी एकूण 4880 किलोमीटर लांबीची आहे. ॲमेझॉन नदीनंतर ही दक्षिण अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. पराना नदीचे नाव क्युबन भाषेतून आले असून ज्याचा अर्थ महासागरासारखा आहे. त्याच्या विशालतेमुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे, जे खूप प्रसिद्ध देखील आहे. पराना नदी प्रथम 1526 मध्ये सेबॅस्टियन कॅबोट या परदेशी संशोधकाने पाहिली होती. ही नदी मच्छीमारांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे आणि दक्षिण अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. नंबर 7 ओब नदी. ओब नदी सायबेरिया, रशियामध्ये उपस्थित आहे. पश्चिम रशियातील मुख्य नद्यांपैकी एक म्हणून अल्ताई पर्वतातून उगम पावलेल्या कटून आणि बिया नद्यांनी जोडलेली आहे. सायबेरियातील महान नद्यांपैकी हे सर्वात पश्चिमेकडील नदी आहे, जिची लांबी सुमारे 5410 किलोमीटर, जी जगातील 7वी सर्वात मोठी नदी आहे. ओब नदी रशिया, कझाकिस्तान, चीन आणि मंगोलियामधून जाते. या नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 29,90,000 चौरस किलोमीटर इतके आहे, ज्यावरून आपण या नदीच्या विशालतेचा अंदाज लावू शकता. ओब नदी ही एक फायदेशीर नदी आहे आणि ती अनेक गोष्टींसाठी वापरली जाते. तलावांमध्ये टाकण्यात आलेल्या या नदीत किरणोत्सर्गी कचरा भरलेला पाणी आढळून आले असून त्यामुळे या नदीचे सौंदर्य दूषित झाले आहे. नंबर 6 पिवळी नदी. तुम्ही कधी पिवळी नदी ऐकली आहे का? चीनमध्ये स्थित असलेली ही पिवळी नदी, जिच्या पाण्याचा रंग पिवळा आहे, तिला पिवळी नदी म्हणून देखील ओळखले जाते. चीनमधील यांगझी नदीनंतर ही दुसरी सर्वात मोठी नदी आहे. पिवळी नदीची एकूण लांबी 5464 किलोमीटर आहे.
हे चीन संस्कृतीचे जन्मस्थान आहे, त्यामुळे पिवळी नदी ही चीनमधील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. पाण्याच्या मोठ्या प्रमाणात मातीचे कण असल्यामुळे त्याचा रंग पिवळा दिसतो. पिवळी नदी ही चीनची आर्थिक नदी देखील आहे, कारण ती भरपूर वीज निर्माण करते, जी चीन आणि चीनचे लोक त्यांच्या कामावर खर्च करतात. ही नदी जगातील सर्वात प्रसिद्ध आणि विचित्र नद्यांपैकी एक आहे. नंबर 5. येनिसेई नदी. येनिसेई नदी ही महासागराकडे जाणारी सर्वात मोठी नदी आहे. येनिसेई नदी ही आर्क्टिक महासागराकडे जाणारी सर्वात मोठी नदी आहे. आर्क्टिक महासागरात वाहणाऱ्या 3 नद्यांपैकी मुख्य आहे. ती कारा सागराच्या शेवटपर्यंत वाहणारी नदी असून तिची कमान 90 फूट खोल आणि एकूण लांबी 5539 किलोमीटर आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे. येनिसेई नदीमध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आहेत. सध्या ज्या भागात ते अस्तित्वात आहे तिथे टिकणे फार कठीण आहे. येनिसेई नदी ही जगातील एक अतिशय सुंदर नदी आहे, परंतु मानवाकडून सातत्याने टाकलेल्या जाणाऱ्या किरणोत्सारी कचरा यामुळे ही नदी प्रदूषित होत आहे. याचा आपण सर्वांनी विचार देखील केला पाहिजे. नंबर 4. मिसिसिपी नदी. मिसिसिपी ही उत्तर अमेरिकेतील मुख्य आणि दुसरी सर्वात लांब नदी आहे. ती मेक्सिकोच्या आखातात वाहून जाते. या नदीची एकूण लांबी सुमारे 6275 किलोमीटर इतकी आहे. मिसिसिपी नदी घनदाट जंगले आणि मैदानी प्रदेशातून जाते. मिसिसिपी नदी ही जगातील 4थी सर्वात लांब नदी आहे. अमेरिकन लोक हजारो वर्षापासून या नदीजवळ राहत आहेत आणि प्रदूषणामुळे कोणीही उरले नाही, म्हणून ते त्यांच्या गरजा आणि उत्पन्नासाठी त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे मिसिसिपी नदी ही प्रदूषित झाली असून या नदीतील रसायनांचे प्रमाण वाढले आहे, जे केवळ मानवांसाठी नाही तर इतर प्राण्यांसाठी देखील घातक आहे. नंबर 3. यांगत्झी नदी. या नदीबद्दल आपण आधीच बोललो आहोत. यांगत्झी नदी ही चीनमधील सर्वात लांब आणि आशियातील सर्वात लांब नदी आहे. चीनच्या इतिहासात, सांस्कृतिक आणि अर्थव्यवस्थेत यांगत्झी नदीची महत्त्वाची भूमिका आहे. धार्मिक क्षेत्रातही ही नदी महत्त्वाची मानली जाते. खंडांनुसार ही पृथ्वीवरील 6व्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. चीनी लोक यांगत्झी नदीचा वापर युद्ध, प्रवास आणि साफसफाईसाठी करतात. या नदीची एकूण लांबी 6300 किलोमीटर आहे, ज्यामुळे ती जगातील 3री सर्वात लांब नदी बनते. चीनच्या 3 प्रमुख नद्यांच्या समूहाचा हा मुख्य भाग आहे. यांगत्झी नदी स्वच्छ असली तरी काही वर्षांपासून ती प्रदूषित होत आहे. नंबर 2. ॲमेझॉन नदी. ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात महत्त्वाची, विशेष आणि प्रसिद्ध नद्यांपैकी एक आहे. ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेत स्थित आहे. ही नदी अनेक प्रकारच्या जीवांचे जन्मस्थान आहे. ॲमेझॉन नदी जंगलातून विचित्र वाटेने जाते. ॲमेझॉन नदीची एकूण लांबी 6575 किलोमीटर इतकी असून बहुतेक लोकांना ॲमेझॉन नदी माहीत आहे, परंतु प्रत्येकाला माहीत नाही की ती जगातील सर्वात लांब नदी आहे की नाही. या नदीच्या आजूबाजूला जंगलात असलेले आदिवासी ही या नदीतून निर्माण झालेल्या सभ्यता आहेत. या नदीची रुंदी खूप मोठी आहे, त्यामुळे तिच्यावर एकही पूल अस्तित्वात नाही, त्यामुळे ती आणखीनच विशेष आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नंबर 1 वर असणारी नाईल नदी. नाईल नदी ही आफ्रिकेच्या उत्तरेला वाहणारी एक मोठी नदी आहे. नाईलची लांबी 6750 किलोमीटर आणि ती इतर सर्व नद्यांपेक्षा जास्त आहे, म्हणून नाईल ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. टांझानिया, युगांडा, बुरुंडी, काँगोचे प्रजासत्ताक, केनिया आणि इतर अनेक देश या नदीचा वापर करतात. नाईल नदीचे 2 प्रकार आहेत, पांढरी नाईल नदी आणि निळी नाईल नदी. इजिप्त आणि सुदानच्या जीवनासाठी हा प्राथमिक जलस्रोत आहे. ही नदी अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीवांचे जन्मस्थान आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळलेच असेल की जगातील सर्वात लांब नदी कोणती. तुम्ही कोणती नदी सर्वात लांब मानली आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया आणखीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.